Good morning. कालच्या तासाला आपण in the last lecture we learn some properties, corresponding angle property, alternate angle property and interior angle property. Okay? किंवा त्याला property of corresponding angle, property of interior angles and property of alternate angles. ज्याला आपण संगत कोनाचा गुणधर्म म्हणतो, विक्रम कोनाचा गुणधर्म म्हणतो आणि अंतर कोनाचा गुणधर्म म्हणतो. हे आपण मागच्या तासाला शिकलेलो आहोत. ओके, आता तो काय गुणधर्म होता परत एकदा सांगतो, कारण तो फार फार महत्वाचा आहे इन द 9th स्टँडर्ड, म्हणजे 9वीला सध्या मी ते शिकवतोय. इज व्हेरी इम्पॉर्टंट. 9वीला 10वीला अप टू मॅथमॅटिक्स शिका तोपर्यंत हे तिन्ही अँगल फार महत्वाचे आहेत. टू ट्रान्सव्हर्सल इंटरसेक्ट टू लाईन्स, टू पॅरलल लाईन्स, दोन समांतर रेषांना जर एका छेदकेने छेदलं म्हणजे यू हॅव गिवन लाईन L पॅरलल लाईन M and line N is its transversal. रेषा L समांतर रेषा M आणि रेषा N ही त्याची छेदिका आहे हे तुम्हाला दिलेलं असेल. या दोन समांतर रेषा दिलेल्या असतील तर संगत कोन एकरूप असतात, संगत कोनांच्या जोड्या एकरूप असतात, विक्रम कोनांची जोडी एकरूप असते आणि अंतर कोनांची जोडी ही पूरक असते. हे झाले गुणधर्म. कळतंय का? लिसन केअरफुली. टू लाईन्स आर पॅरलल अँड देयर इज अ ट्रान्सव्हर्सल N intersect that two lines in the two distinct point. Then pair of corresponding angles are congruent, pair of alternate angles are congruent, and pair of interior angles are also congruent. Oh, very extremely sorry. Pair of interior angles are supplementary. Means measure angle C plus F is equal to 180, D plus E is equal to 180. C अधिक F बरोबर 180, D अधिक E बरोबर 180. अंतर कोण पूरक असतात. Angle C is equal to angle E किंवा C congruent E, D congruent F. कोण C बरोबर कोण E किंवा कोण C एकरूप कोण E आणि कोण D एकरूप कोण F. विक्रम कोण एकरूप असतात, अंतर विक्रम कोण आहेत ते. दॅट इज द alternate angles property. आणि A congruent E, D congruent H, B congruent F, C congruent G corresponding angle property. म्हणजे काय? कोण A एकरूप कोण E हे दोघांचं माप सारखं असतं. D एकरूप H, B एकरूप F आणि C एकरूप G. एकरूप म्हणजे त्यांची मापे सारखी असतात. दे हॅव इक्वल मेजर. अशा पद्धतीने हे झाल्या प्रॉपर्ट्या. 3 प्रॉपर्ट्या आपण शिकलोय. पण फॉर मोर इन्फॉर्मेशन म्हणजे तुमच्या माहितीसाठी सांगतो, दोन समांतर रेषा दिल्यावर हे एकरूप असतं सगळं आणि आंतर कोन पूरक असतात, इंटेरियर अँगल सप्लिमेंटरी असतं. पण याच्या उलट समजा तुम्हाला असं दिलंय या रेषा टू लाईन्स आर नॉट पॅरलल, तुम्हाला पॅरलल इज नॉट गिवन. समांतर रेषा तुम्हाला हे दिलेलं नाही. तुम्हाला असं सांगितलंय कोण A एकरूप कोण E, कोण A एकरूप E किंवा कोण C एकरूप कोण E किंवा D अधिक E बरोबर 180. हे तिन्ही पैकी काहीतरी दिलेलं आहे तुम्हाला. समजा A आणि E हे संगत कोण आहेत, संगत कोण एकरूप दिले किंवा C आणि E विक्रम कोण एकरूप दिले किंवा D आणि E ची बेरीज 180 दिले म्हणजे अंतर कोन पूरक दिले. म्हणजे जर संगत कोनांची जोडी एकरूप असेल किंवा विक्रम कोनांची जोडी एकरूप असेल किंवा अंतर कोनांची जोडी पूरक असेल, देन अँड देन दॅट टू लाईन्स आर, तर त्या दोन रेषा समांतर असतात. त्या दोन रेषा समांतर असतात जेव्हा संगत कोनांची जोडी एकरूप असते, विक्रम कोन एकरूप असतात किंवा अंतर कोन पूरक असतात. कळलं का? हे आपल्याला इयत्ता 9वीला शिकायचंय. तुमच्या मोर इन्फॉर्मेशन, जास्त माहिती तुम्हाला असावी म्हणून मी आत्ताच सांगून ठेवलं. आता इन इंग्लिश, इफ करस्पॉन्डिंग एंगल्स, पेअर ऑफ करस्पॉन्डिंग एंगल इज कॉन्ग्रुएंट, पेअर ऑफ किंवा और पेअर ऑफ अल्टरनेट एंगल्स आर कॉन्ग्रुएंट और पेअर ऑफ इंटीरियर एंगल्स आर सप्लिमेंटरी. ओके, देन अँड देन टू लाईन्स आर पॅरलल. आउट ऑफ दॅट तिघींपैकी कोणताही एक जरी दिलं आपल्याला तरी त्या दोन रेषा समांतर असतात. म्हणजे आधी आपण समांतरावरून ते एकरूप घेतले आणि पूरक घेतले. आता एकरूप आणि पूरक करून ते समांतर लिहितोय. तसंच कॉन्व्हर्स. इफ टू लाईन्स आर पॅरलल देन करस्पॉन्डिंग अँगल, अल्टरनेट अँगल्स कॉन्ग्रुएंट, इंटीरियर अँगल सप्लिमेंटरी. आता मी काय सांगतोय, इफ करस्पॉन्डिंग अँगल कॉन्ग्रुएंट, अल्टरनेट अँगल कॉन्ग्रुएंट, इंटीरियर अँगल सप्लिमेंटरी, देन टू लाईन्स आर पॅरलल. ओके, नाउ वी लर्न टुडे the next topic to draw a line parallel to the given line. दिलेल्या रेषेला लंब रेषा काढणे. काय म्हटलंय? Draw
लाईन पॅरल टू समांतर रेषा काढणे. टू गिव्हन लाईन, टू ड्रॉ अ लाईन पॅरल टू द गिव्हन लाईन म्हणजे दिलेल्या रेषेला समांतर रेषा काढणे. ओके, मराठीमध्ये त्याचा अर्थ असा होतो, दिलेली रेषा ही आणि रेषेवर एक बिंदू आहे, याच्यातून जाणारी आपल्याला समांतर रेषा काढायची आहे. त्याचा तर पहिला प्रकारे दिलाय बघा मी. टू ड्रॉ अ लाईन, रेषा काढा, पॅरल टू द गिव्हन लाईन, दिलेल्या रेषेला समांतर रेषा काढा. थ्रू च्यामधून, त्याचा अर्थ सांगतो मराठीत, थ्रू पॉइंट आउटसाइड द गिव्हन लाईन, दिलेल्या रेषेच्या बाहेरील बिंदूतून दिलेल्या रेषेला समांतर रेषा काढा. हा पहिला प्रकार मराठीतला. दिलेल्या रेषेला रेषेबाहेर बिंदूतून समांतर रेषा काढा. ड्रॉ पॅरलल लाईन पासिंग थ्रू द पॉइंट आउटसाइड ऑफ द गिव्हन लाईन युजिंग सेट स्क्वेअर. मराठीमध्ये त्याला गुणे म्हणतो आपण, गुणे. इट इज द सेट स्क्वेअर. देयर आर टू सेट स्क्वेअर. ओके, हा जो लांबट असतो इट इज कॉल्ड 30, 60, 90 डिग्री सेट स्क्वेअर आणि इट इज अ 45, 90 डिग्री. याला 30, 60, 90 चा गुणे म्हणतात. आणि हा जो आहे याची ही बाजू सारखी आहे, याला 45, 45, 90 चा गुणे म्हणतात. ह्या दोन गुण्यांच्या, दोन सेट स्क्वेअरच्या सहाय्याने आपल्याला दिलेल्या रेषेला समांतर रेषा काढायची आहे. कळतंय का? आणि कुठून? दिलेल्या बिंदूतून. आता नीट लक्ष द्या, मी एक रेषा काढतो. रचना फार सोपी आहे, समजून घ्या. जास्त सांगणार नाहीये, त्यामुळे नीट काळजीपूर्वक पहा. रेषा एल आणि या रेषा एल वर एक बाहेर एक बिंदू घेतला पी. रेषे बाहेर बिंदूतून जाणारी आणि त्या रेषेला समांतर असणारी रेषा आपल्याला काढायची आहे. कळतोय का? अगेन लिसन. लाईन, ड्रॉ पॅरल लाईन टू अ गिव्हन लाईन पासिंग थ्रू पॉइंट आउटसाइड ऑफ द लाईन. रेषेच्या बाहेर बिंदूतून जाणारी दिलेल्या रेषेला समांतर रेषा काढा. कळतोय का? ओके, कशाने? युजिंग सेट स्क्वेअर. आता याचा उपयोग करून आता खूप सोपं आहे बघा. आता तुम्ही कसं मांडताय त्याच्यावर डिपेंड आहे. हा गुन्हा घ्या, असा मांडला बघा बरोबर. नीट पहा, मांडताना काळजीपूर्वक मांडा. मी कसा मांडलाय हे बघा. रेषा बरोबर अशी दिसली पाहिजे आणि बरोबर पॉइंट असा बरोबर आला पाहिजे. कळलं का? आणि हा दुसरा गुन्हा आहे ना, दुसरा सेट स्क्वेअर, हा असा मांडायचा बघा. याला हलू नका देऊ आणि हे दाबून धरायचंय. हा बरोबर बिंदू इथे बघा, पॉइंट हा इथे समांतर आहे. हा कसा मांडलाय? बरोबर या कोपरा इथे आणलाय आणि याला इथे जाणारी अशी रेषा काढली. कळलं का नाही कळलं? परत पहा, एक गुन्हा घेतला, रेषेवर मांडला आणि सरकत बिंदू जवळ आणला. बरोबर बिंदू त्याला चिकटलेला आहे, खाली रेषा आहे. आणि दुसरा गुन्ह्याचा कोपरा आहे ना, कोपरा तो असा मांडायचा. ओके, ती रेषा काढायची. आता याला काढून घ्यायचं. आता घ्यायची पट्टी म्हणजे स्केल घ्यायचं आणि असं स्केल मांडायचं बरोबर. सरळ वाढवायची. इथं नाव द्या ए, इथं पी नाव आहे ऑलरेडी. रेषा पी आहे, समांतर रेषा एल, लाईन पी आहे, पॅरलल लाईन एल. कळली का रचना? अजून एक काढून दाखवतो, खूप सोपं आहे. पट्टीने आधी सरळ रेषा काढा. ड्रॉ स्ट्रेट लाईन युजिंग स्केल. टेक एनी पॉइंट ए आउटसाइड ऑफ द लाईन. रेषेच्या बाहेर एक बिंदू घ्या, त्याला काही नाव द्या, ए नाव दिलं. आता एक गुन्हा घ्या, तो बरोबर रेषेवर ठेवा. असा सरपत बिंदू जवळ आणा. बरोबर बिंदूला चिकटला बघा. मांडणी त्याची अशी करा, बरोबर खालून असेल रेषा दिसली पाहिजे आणि वरून बरोबर बिंदू इथे चिकटलेला पाहिजे. त्यानंतर हा कोपरा घ्यायचा, कोपरा खाली आणायचा. आता दाबून धरायचं आणि
आणि अशी सटकून देऊ नका, नाही चुके लगेच. आणि पट्टीने आता याच्यावर लोक काय करतात, पट्टी नीट मांडत नाहीत, मग तिरकी रेषा येते. पट्टी अशी मांडायची पूर्ण स्केल आणि याला असं वाढवायचं आणि दोन्हीकडे बाण दाखवायचं, म्हणजे रेषा होईल. इथे एक पॉइंट घ्या, तुम्हाला आवडेल तो, म्हणजे रेषा ए बी झाली समांतर, तिला रेषा एल म्हणतात. लाईन ए बी पॅरलल टू लाईन एल. अतिशय सोपं कन्स्ट्रक्शन. रेषेच्या बाहेर बिंदू घ्यायचा, ड्रॉ पॅरलल लाईन पासिंग थ्रू अ पॉइंट विच इज आउटसाइड ऑफ द गिवन लाईन. ड्रॉ पॅरलल लाईन टू अ गिवन लाईन पासिंग थ्रू द पॉइंट आउटसाइड ऑफ दॅट लाईन. दिलेल्या रेषेला रेषेबाहेर बिंदूतून समांतर रेषा काढणे. हीच कन्स्ट्रक्शन आपण दुसऱ्या प्रकारे करू शकतो. मला वाटतं सोपं आहे, नाही कळलं ना. दुसरा प्रकार, याची पद्धत दुसरी. मला असं वाटतं दुसरी पद्धत वापरूच नाही, ह्याच पद्धतीने करावं. तरी पण फॉर युअर नॉलेज, तुमच्यासाठी मी तुम्हाला दुसरी पद्धत पण सांगतो. ओके, अनदर मेथड. ड्रॉ अ लाईन. दुसरी सरळ रेषा काढा. एकच मिनिट. सरळ रेषा काढा. रेषेबाहेर बिंदू घ्या, याला एल म्हणा, याला ए म्हणा. बरोबर. आता एक गुन्हे घ्या, असं बरोबर. बरोबर. अच्छा, सरळ लंब रेषा काढा. इथे एम म्हणा. काय केलं कळलं का? पट्टी ठेवली, पट्टी नाही, गुन्हे सेट स्क्वेअर मांडला बरोबर खाली. याच्यावर ठेवायचं, रेषेवर लाईनवर पॉइंट जोडायचा आहे, एक बाण सोडायचा आहे. दॅट इज द परपेंडिक्युलर लाईन. लंब रेषा काढली आपण रेषा एलला आणि या पॉइंटला दिलं एम. टेक अनदर पॉइंट ऑन दॅट लाईन, गिव्ह द नेम एन. अजून एक रेषा काढा, त्याला बिंदूला त्या आणखी एक बिंदू घ्या, त्याला एन नाव द्या. कळलं का? टेक अनदर पॉइंट, गिव्ह द नेम पॉइंट एन, काही नाव द्या. अगेन बाय युजिंग दॅट सेट स्क्वेअर, गुन्ह्याचा उपयोग करून अजून एक लंब रेषा काढा. मला वाटतं फार सोपं आहे. आता राऊंडरचा उपयोग करा. कंपास घ्या, एम वर ठेवा आणि पॉइंट पॉइंट वर ठेवा. म्हणजे थोडक्यात इतकं अंतर घेतलं आपण याच्यात. आता इथे ठेवा आणि एक चाप मारा. काय केलं त्याला मला सांगा. इथून गुन्ह्याच्या साह्याने बाण सोडला सेट स्क्वेअरने, एक पॉइंट घेतला, इथून एक बाण सोडला 90चा. आता हा पॉइंट ए ना, एम इतकं अंतर घेतलं कशात? कंपास मध्ये, राउंडर मध्ये, आणि एन वर घेऊन काय मारला? 7. याला बी नाव देऊ आणि पट्टीने ए बी तून जाणारी रेषा काढा. लाईन ए बी पॅरलल टू लाईन एल. रेषा ए बी ही रेषा एल ला समांतर असणार. पुन्हा एकदा सांगतो बघा. ही एक लाईन घेतली, तिला काही नाव दिलं, मी एल नाव दिलं. इथे एक पॉइंट घेतला, याला पी नाव दिलं. ओके. आता काय घेतला? कोणताही गुन्हा घ्या, हा घ्या नाही तर तो घ्या. नाही, शक्यतो हाच घ्या. तुम्हाला जो आवडेल तो घ्या, काय प्रॉब्लेम नाही. मांडता आला पाहिजे फक्त. बघा, बरोबर लाईनवर ठेवायचं आहे, पॉइंट मध्ये, आणि एक बाण सोडायचा. इथं ए नाव दिलं, या पॉइंटला एक नाव द्या. अजून एक पॉइंट घ्या, त्याला बी नाव द्या आणि त्याच्यातून पण काय सोडा? एक 90चा बाण सोडा. इथं काय करणार? फक्त बिंदूवर ठेवा बरोबर आणि इथे कशी सरळ रेषा काढा, बाण सोडायचा आहे. हा पण लंब आहे, हा पण लंब आहे. आता काय घ्यायचं? राऊंडर मध्ये किती अंतर घ्यायचं? करेक्ट. इथं ठेवायचं.
हा बिंदू पी आहे, इथे एक बिंदू याला क्यू म्हणा आणि पट्टीने पी क्यू जोडा. पी क्यू जाणार एक रेषा काढा, हिला रेषा पी क्यू म्हणणार. रेषा पी क्यू समांतर रेषा एल किंवा एबी. In English, line PQ parallel to line L. Is that clear? That is the type 1. Draw a line parallel to the given line through a point outside of the line. रेषेबाहेरील बिंदूतून दिलेल्या रेषेला समांतर रेषा काढणे. याची दोन पद्धती शिकवल्या मी तुम्हाला. ही पण सोपी आहे आणि याच्या अगोदरची तर खूपच सोपी आहे. आता आपण अजून एक कन्स्ट्रक्शन पाहतोय, दुसरा प्रकार. द नेम ऑफ दॅट कन्स्ट्रक्शन इज टू ड्रॉ अ पॅरलल लाईन. बघा दुसरा प्रकार, ड्रॉ अ पॅरलल लाईन टू अ गिवन लाईन ॲट अ गिवन डिस्टन्स. म्हणजे काय? टू ड्रॉ अ पॅरलल लाईन टू अ गिवन लाईन, दिलेल्या रेषेला समांतर रेषा काढा ॲट अ गिवन डिस्टन्स. अंतर दिलं असता, म्हणजे तुम्हाला ते मगाशी बिंदू घेतला ना आपण अंदाजे, आता ते अंतर तुम्हाला दिलेलं आहे. दिलेल्या अंतरावरील बिंदूतून जाणारी दिलेल्या रेषेला समांतर रेषा काढणे. हे पुढचं उदाहरण आहे. मी एक एक्झाम्पल लिहितो इथे. इंग्लिश मध्ये जरी लिहित असलो प्रकार 2 पान नंबर 13 वर इथं मराठीतल्या नॉन सेमीने पाहून लिहायचंय. दुसरा प्रकार, दुसरा टाइप 2 कन्स्ट्रक्शन 2 रचना क्रमांक 2. आता बघा एक एक्झाम्पल घेतो. ड्रॉ अ लाईन पॅरलल टू लाईन एल ॲट अ डिस्टन्स. ओके, खूप सोपी रचना आहे. अशीच म्हणून हे ठेवले असंच. ड्रॉ अ लाईन पॅरलल टू अ लाईन एल. रेषा एल ला समांतर रेषा काढा ॲट अ डिस्टन्स 2.5 सेंटीमीटर अंतरावर दिलेल्या रेषेला समांतर रेषा काढा. म्हणजे दिलेल्या अंतरावरून दिलेल्या रेषेला समांतर रेषा काढणे असा हा प्रकार आहे. खूप खूप सोपा आहे. नीट लक्ष द्या. मगासारखंच पहा. डायरेक्ट दोन बिंदू घ्यायचे. रेषा एल काढली, रेषा एल वर दोन बिंदू घ्यायचे आणि दोन्ही बिंदूतून 90चे बाण सोडायचे. सोडले का? इथपर्यंत काय अडचण? रेषा एल घ्यायची, इथे एक पॉइंट इथे ठेवायचं, बाण सोडायचं, इथे ठेवायचं, बाण सोडायचं. आलं का? हा, आता 2.5 अंतर घ्यायचं राऊंडर मध्ये, कंपास मध्ये 2.5 घ्यायचं, इथे ठेवायचं आणि 2.5 चा चाप मारायचा, याला उचलायचं, इथे ठेवायचं आणि 2.5 चा चाप मारायचा. चापाचा छेदबिंदू जोडायचा. चापाचा छेदबिंदू दोन्ही स्केलने म्हणजे पट्टीने जोडायचे. नीट जोडा. थोडं खाली गेला बघा. आणि याला म्हणा ए, याला म्हणा बी. रेषा ए बी समांतर रेषा एल, लाईन ए बी पॅरलल टू लाईन एल किंवा लाईन एम आहे. दुसरं वेळी बघा हेच सेम आहे, फक्त ऍट अ डिस्टन्स 4 cm 4 सेंटीमीटर अंतरावरील बिंदूतून समांतर रेषा काढा. परत पहा. रेषा एल काढा. हा गुन्हे आहे इथे मांडा. कुठे 2 पॉइंट घ्या, 2 पॉइंट. एक बार सोडला, या बिंदूतून एक बार सोडला, म्हणजे 90 अंशाचे 2 परपेंडिक्युलर काढले, लंब काढले 2. बरोबर आहे का? आता फक्त राऊंडर मध्ये किती घ्यायचं? 4 cm. हाऊ मेनी? 4 सेंटीमीटर घ्यायचं. 4 cm. ए वर ठेवायचंय, चाप मारायचंय, असंच उचलायचं. बी वर ठेवायचंय,
चाप मारायचं. ओके, चापाचे छेदनबिंदू टोचायचे, हे असं टोचायचे म्हणजे त्याच्यात शिस्पेशी टोकाने किंवा लोखंडी टोकाने त्याला थोडंसं टोचलं की मग जोडायचं आपल्याला पट्टीने, आणि पट्टीने जाणार. पट्टी घ्यायची आहे, स्केल घ्यायचे, ड्रॉ लाईन पासिंग थ्रू दॅट टू लाईन्स. याला पी म्हणा, याला क्यू म्हणा. लाईन पी क्यू पॅरलल लाईन ए बी किंवा लाईन एल. रेषा पी क्यू रेषा ए बी ला समांतर किंवा रेषा पी क्यू समांतर रेषा एल. दॅट इज द कन्स्ट्रक्शन नंबर 2. आय थिंक ऑल ऑफ यू अंडरस्टँड. प्रॅक्टिस सेट 2.3 मध्ये या. प्रॅक्टिस सेट 2.2 कालच झाला होता आपला. 2.3 मध्ये बघा, पहिली कन्स्ट्रक्शन जी आहे, ड्रॉ पॉइंट लाईन एल, टेक अ पॉइंट ए आउटसाइड द लाईन थ्रू ए ड्रॉ. दोन्ही प्रकारे करायची, दोन्ही पद्धतीने. पहिलीचे 2 प्रकार सांगितले, दुसरं त्याचे पण 2 पद्धत, तिसरं ते फळ्यावर असं, आणि अजून एक तिथे 4 सेंटीमीटर घेतलं जे मी, इथं 4च आहे, पण तुम्ही अजून एक घ्यायचं पुढे 4थं, आणि 4च्या ऐवजी 5.5 घ्यायचं. टेक 5.5 इन्स्टेड ऑफ 4. न्यू एक्झाम्पल यू गॉट. आणखी एक गणित तुम्हाला मिळेल, आणि यू कॅन ड्रॉ 4 फिगर्स. 4 गणित झाली, बट पहिल्याच्या 2 आकृत्या, दुसऱ्याच्या 2 आकृत्या, तिसऱ्याची 1 आणि चौथ्याची 1, 6 figures are there. Okay, and that chapter is over. In the next lecture we start indices and cube root. Okay, now we stop here. आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.